कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा 9वा महिना आहे. हिंदू धर्मात 12 महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते. या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेची रूपाची पूजा केली जाते. यंदा मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर 2024 पासून सुरू झाला आहे. या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत. पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील, तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजाविधी काय आहे ते पाहूया. पूजाविधी. मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग आणि पाट ठेवावा. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद कुंकू लावून आत पाणी, अक्षता, दुर्वा, 1 नाणं आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करावी. आता चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी यंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. यानंतर विधिवत पूजा करा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकतो.